चल काढू आपण. बहुत आवाज पाहिजे जाम माझ्याकडे सुचवतात. अस्सी हजार का घड़ियाल है, तेरा घर चला जाएगा. कर्ज काढून घर बांधलाय. तेरा घर चला जाएगा. 80,000 का है. बोल बालू. वाजले 75. काय काट्यांचा गोळा लावलाय की 80,000 का घड्याळ द्यायला काय म्हणतात का? वाद्य किती समजत नाही. काटा उभा राहिला. काट्याचं काय बोलत झालंय. काटा उभा राहिलाय. अरे बचाकभर म्हणजे 12 वाजले. असा म्हणणार. काटा उभा राहिला म्हणजे 12 वाजले. असू दे पण बघत बघत हलवता येत नाही काय बघ काय शाल पण चाल जमीन आहे. होय शिवराम कोणी शिवराम लिंगायत नाही. लिंगायत पुढचा मालगुणचा मालगुणचा. हा असं महाराज बोल काळू. आता एकदम रुबाबदार वाटत आहात. हा त्यामुळे असा राजेशाही एखादा डायलॉग होऊन जाऊ दे. राजेशाही डायलॉग म्हणजे काय राज्यासारखं वाईट काहीतरी दाखवा आम्हाला. हा म्हणू मी सांग बालू सांगतोय ना. असा कसा म्हणा. हा बोल. बोल 3 तार सप्त पाताळ ज्ञानमध्ये रमण करणारा श्रीकृष्ण काळू ते कसा 3 तार सप्त पाताळ यामध्ये रमण करणारा श्रीकृष्ण तोच मी. एवढंच म्हणायचं. सेनापती बोला महाराज ही माझी तलवार द्या. 3 तास. शाबास. हळूहळू. मी काय म्हणता 3 तास 3 तास आणि 60 पातला नेसून अरे 12 वर्ष नमन करतोय. मला कोणीतरी खायला देतो चांगला बोलशील पण माती खाय हवी. भूक लागली आहे. अरे 12 वाजले. जेवढा खाल्ला नाही लाडू संपला. आम्हाला जेवढी नाही बायको नको हत्ती पण खात नाही आपल्या मालातलं. काय म्हणतो का मग अरे काय कालू राजाला सांगितलं आणि काय बोलला तू. संकट आहे. महाराज घात झाला. आता भात झाला. जेवून येतो. महाराज खात झाला. भात झाला. हा 3:30 वाजले. भूक लागली. काय झाले तरी काय. आपल्यावर चालू होते महाराज. अवधी लागली तर राजपुत्र आपल्यावर चालू येत आहे. होय तर आता काय करायचं कधी करतात तुम्हाला. अरे तुम्ही माझे खालचे 2 असताना. अरे तुम्ही माझे खालचे 2 असताना. हाताखालचे 2 सेवक असताना मला कसली काळजी. लोकांचा गैरसमज. अरे तो सांगितलं की आता दोन वेळा म्हणून टाकला. काय मला कसली काळजी. तुम्ही एवढे काळू बाळू असताना तुम्ही घाबरू नका. आता तुम्ही आम्हाला पैसे दिले घाबरूच नका. पैसे पण घेऊन गेला. मी आमची नगरीचा रणकुमार
उभा राहायची जात हा, भले तुझे मागना तुले. बाळू बाळू हा. मी काय म्हणतो काय म्हणताव? अरे आपले एवढे सेनापती शूर आहेत होय होय त्यांना युद्धावर पाठवूया माहिती का? जास्त पगार तो घेतो. तुम्ही जाऊ जाऊ. मला आज्ञा द्या महाराज आशीर्वाद असो. घेऊ दे घेऊ. करू दे. हा, वेगळं आहे. हा. हिशोब? आम्हाला काय सांगितलं? हा. हा. झिकझिकी करू नये. सेनापती यायचा. सेनापती. आता मुख्यान मारतोस का काय तिकडे पाठीला त्याला माझी काय समजलं ना महाराज मला पुन्हा एकदा आशीर्वाद द्या हात का मिटले पुन्हा नाही. एकदा आशीर्वाद देतो ये. काय करून टाक इकडे ये. मग परत चालला परत सुटला माझ्या तर जर गावला ना तर आणि स्वतःची कंडिशन नाही 2 किलो मटण कापला रोज मग तो त्याला नाही मारायचा मग जा कोणाला- आजूबाजूला, वाईट काम ना जरा सला तो बुडाला माझं माझं महाराज बोल बाळू. जाणार कोण जाणार कोण कोण जाणार चालू आहे ना एक नंबर आहे. मी माझ्याकडे जाणार काळू अजिबात नाही. माझा दोन झाले. मी ऐकलंय ते हा. त्याला घ्या ना नंतर मला मीटिंग घ्या ना तुमच्या दोघांची घ्या तुम्ही याला पाठवा काळू हा. महाराज काय मीच म्हणता? काय तो आपला पराक्रम दाखवा जाऊ दे. आशीर्वाद घे राजाचा महाराज हा. बोल काळू मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद आशीर्वाद देतो का मारतो त्या अरे हा काळू काही खवरतो तरी का अरे तुला आशीर्वाद देतो खाली जमीन लागतोय. बोल काळू प्रेमाचा आशीर्वाद दे. प्रेमाचा आशीर्वाद दे. महाराज बोल काळू मला प्रेमाचा आशीर्वाद द्या. आशीर्वाद असो लोकांचे ऊन नीट बसा. महाराज हा झाड खरा तो काय दांडका घेऊन जाल? अरे माझी तलवार आहे ना कसा कसा काळू हा ही काय तलवार शाबास. आणि दाखवा तुमचा काय का आणि दाखवा तुमचा पराक्रम शाबास. मी माझा पराक्रम दाखवतो. हा आज जगामध्ये पोझिशन चेंज करतोस एवढा करू नको. करू नको. काय नाही आता तरी पोझिशन आणि करणार बदलात तेव्हा काय बघतच नाही ना. मग याला हाय, हाय, अजून सुद्धा आहे. हे काय?
गेलो तेव्हा काय? काय केला होय आता तयारी करा चला. खरा आहे बाळू, हा त्यात मी म्हणतो त्या राजांची काय तुला देणार म्हणजे ती दिलीस का हा आता राजा मला आता तुला का मुख्य मार करू का? जोपर्यंत मी सांगण्यात येतो मूठ काढून मी सांगितली मूठ तुला काय सुद्धा करणार नाही थांब जरा, थांब. महाराज बोल बाळू काढून पारा काय म्हणता काय हे काय म्हणता काय काळूने पराक्रम केला अरे वा काळू वा त्याला बक्षीस देणार देणारच देणार ना काय देणार? काळू त्या सेनापतीच्या 1 एकर मधली 2 गुंठे जागा तुला 2 गुंठे देत पण 3 काजू 2च करणार तीनच का तू? 3च काजू अरे मग जेव्हा राजू भाई येतो त्या बाळ्याच्या घरी जातो आणि गोळ्या भरून भरून काढून येतो. बॅटरी का तू? अरे मी तेच म्हणतो 2 गुंठे 2 काजू आणि त्याच्याकडे पोतल्या पोतल्या भरून बिये येतात तरी. मेहनत आहे मेहनत 2 गुंठ्यात 2 काजू असतील बाकीच्या सगळ्या बॅटरी काजू महाराज बोल बाळू देणार दिलं नाही? काळू या राज्यातील 1 एकर शेती तुला बक्षीस म्हणून देण्यात आहे बस खुश खुश पण आज तुझ्या नावावर तेवढी आहे का? अरे 50 एकर जमीन आहे त्याच्यावर पण 30 नावं आहेत अरे 4 पिढ्यांची नावं लागलेली आहेत आम्हाला किती भेटणार 1 एकर दिली खरं 1 एकर काय भेटणार उद्याच आपण. येऊन दिली तर ठीक आहे सेनापती बोला महाराज काळूला लिहून द्या चालेल बॉन्ड पेपर पण तयार करतो 7 नंतर ये ठीक आहे. काढून त्यानं मात्र सांगशील का सांग जरा 7 नंतर ये तू महाराज ठीक आहे महाराज. बोल बाळू आता पुढं काय करायचं पुढे काळू बाळू मी काय म्हणतो काय म्हणता हो? हो, मी काय म्हणतो काय म्हणता? माझ्या कन्येला बोलवा जा बाळू तुझ्या होणार वहिनीला घेऊन. जा काढू जा तुझ्या आयटमला तू त्याला वाटलं मी ऐकून पगार किती येतो त्याप्रमाणे कामा जा राजा जा तुझ्या घेऊन जातो मीच माझ्या कन्येला घेऊन कशाला आम्ही कशाला काय रे काय माती खाय आम्ही सांगायचं चाललं आपलं तुम्ही पगार कसा घेता तू आमच्याकडे जास्त घेतो का बोलू? तुला किती 200 रुपये आहे ना आम्हाला 200 मग तुला वाढवून वरट्या मारलं असतं पण नाही 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 मी नाही जमणार नाही. तूच जा मी जा तूच जा. ए चालो आलो आलो लगेच ए आलो अरे आलो अरे ये कन्ये ये महाराज कन्या आलेली आहे. ये कन्ये ये अशी कडे कडे ये अशी कडे कडे ये इकडे ये. काळू काळू मी काय म्हणतो काय कन्येचे 2चे 4 करायचे ठरवले कन्येला विचारतो कन्ये तुझे 2चे 4 करण्याचे ठरवले आहे पिताजी 2चे 4 म्हणजे काय काळू बाळू हा 2चे 4 म्हणजे काय कशाला मागा विचारलंच नाही. ते असं सगळे बोलतात मी बोललो हा तेच म्हणत होतो मी कन्ये हा तुझं लग्न करण्याचं ठरवलं आहे तू तयार आहेस का मला लग्नच नाही करायचं काय म्हणते काय म्हणतात अरे काय म्हणते काय जे तुम्ही ऐकलं होता लग्न करायचे नाही म्हणते आम्ही ऐकलंच नाही कन्ये मी काय म्हणतो तुला लग्न करायचंय की नाही मी बोलले ना मला लग्न नाही करायचं तर नाही करणार. अरे काय म्हणे मी लग्न करणार नाही तू वापरून तुझा ऐकत नाही रे तुझी आता कोण कोणाचं ऐकतंय होय तापून खरं आहे एक काम करा कामाचं कर्तव्य असं म्हणून आम्हाला येत नाही. हा एकदा त्याच्या प्रेमाने जा. आता प्रेमाने विचार प्रेमाने. कन्ये
तू लग्न करणार आहेस की नाही? मी बोलले ना मला लग्न करायचं नाही तर मी नाही करणार. काय म्हणे? मी लग्न करणार नाही. मी लग्न करणार नाही म्हणजे 3 म्हणायच्या आधी तू चालत्यो. 1 2 ती म्हणायच्या आधीच 2च झाले. म्हणायची आधीच गेली. दोन कन्या गेली पण. काय? बाळू बाळू तुमचा अपमान. मला याच्यात काहीतरी गडबड वाटते. गडबड कन्या नाही म्हणाली, मला नाही म्हणाले ते. मला बापाला नाही म्हणाली. मला काहीतरी गडबड वाटते. गडबड नाही. तुम्हाला ना तुम्हाला लागणार. राग आला म्हणजे काय? हा? राग आला म्हणजे काय? असायला पाहिजे. कसायला कन्या बसला? काय नाही म्हणते. अरे ती काय म्हणे? नाही, नाही, नाही. लग्न करणार नाही म्हणे. नाही कशी लग्न करणार? ती कशी लग्न करणार? वटक 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 ती कशी लग्न करणार? ए वट वट इथं ठेव इथं ठेवा. अरे परत वर टाकला नाही. ती खाली टाकला आणि वर टाकला नाही. राग आला म्हणजे काय? कन्या मला नाही म्हणते. तुमचा प्रश्न. अरे काढू. पुढं काय करायचं? काढू काढू. मी काय म्हणतो? मी काय म्हणतो? आठवू नका. काय म्हणतात तुम्ही सांगा. हे दोन जरा सिंहासनावर आणून ठेवा. काढू काढू. येत नाही काय काढू काढू. एवढ्या जरा गाद्या सिंहासनावर ठेवा. टाकला आणि कोणी? मी टाकल्या. पोरगी कोणती? पोरगी माझी. लग्न पोरगीला करायचंय. हा मग. तीच नाही म्हणते. म्हणजे जशा टाक- अरे रागात टाकल्या. आता जरा उचलून ठेवा. जशा टाकल्या. उद्या काय कामाचे नाही. तुमचा 1 महिन्याचा पगार कट. तसा 200 नाही. रुपये भेटतो ना तो पण नाही. बंद. नाही नाही उद्या. सेनापती, बोला महाराज जरा एवढ्या गाद्या उचलून ठेवा बघू. महाराज बोल काढू. पगार का 200 रुपये. कामा सांगता किती. उद्या काजीतला कापूस काढा. याचा पेरा आणि म्हणा शिपायानो हा? या गाडीला कापूस काढून मी पेरला तो आतमध्ये ठीक आहे. उद्या आज शिवासन पोचला आणि उद्या म्हणा शिपायानो हा? आज शिवासन पोचाल ना त्याला ठीक, तुम्ही मारा. एक काम या. अरे पण शेवट कशाला आहे? ठेवत ठेवली रे कशाला तुम्हाला? आम्हाला माहित आहे जशा टाकल्या तशा आम्हाला माहित नाही. आपण बोला. सेनापती, बोला महाराज ठेवा. आपण आहोत आता सेनापतीचा पण टाईट झाला. जशा टाकल्या तशा उचलून ठेवा. जशा टाकल्या. जशा टाकल्या. अरे जशा टाकल्या. तशा उचलून ठेवतो. एवढं इतक्यानं काय इकडचा पण. बसायचंय तुला? बसा महाराज. आम्हाला काय बसायचं. शिपाई. काढू काढू. हा महाराज. आता कसं वाटतंय? आता बरोबर आहे. वाटतंय? मारा. बोल बाळू. मी काय म्हणतो तुम्हाला पोरगी नाही नाही बरोबर. मला पण त्यात काहीतरी शंका वाटते. आवडतात मी. काहीतरी गडबड आहे. त्याच्यावर काहीतरी उपाय करावाच लागणार. साधे आहे. काहीतरी उपाय करावाच लागणार. बाळू बाळू. हा. अरे त्या पूर्व दिशेला. झाले अरे त्या पूर्व दिशेला. हा बॉट दुसरीकडे वापरा. हा. अरे हे चुकीचं बोलला. अरे त्या पूर्व दिशेला. त्या पूर्व दिशेला एक दिशा पर्वत आहे. जास्त अरे पूजा झाली ना. माझी होती. हा बरोबर. त्या पूर्व दिशेला एक दिशा पर्वत आहे. त्या पर्वताच्या पायथ्याशी एक भोंडी बुवा राहतो. तो नाव काय नाव काय? फुकणारे बाबा. फुकणारे बाबा. हा. एकदा का फुकला की सगळा हुर्र मोकळा. असं सांगतो काय? त्या भोंडू बाबाला घेऊन या. ठीक आहे महाराज चालू. चल चल. प्रणाम महाराज प्रणाम. अरे हा कुठं कुठं प्रणाम. इथे बसले
प्रणाम महाराज प्रणाम. आशीर्वाद. काढू काढू. हा बुवा काहीतरी चमत्कारिक दिसतोय. अलग निरंजन. मिस्टेक आमनाम जामनाम तिकडे का बघ. बाबू झिकझिक. मेला झिकझिक करतो तो झिकझिक कशाला करतो? या धंद्यात फक्त पैसा आहे. वाईट रागायची पुढच्या अलग निरंजन. होय थांब मारते. महाराज बोल काढू. माझा एक तो प्रश्न पातळ करून टाक. सांगून टाक. अलग निरंजन. होय थांब जरा काम दिले जाऊन जा. आता वादळवारे खूप सुटलेले आहे कोणते पंचांगावर सुटला. वेळ आहे तर असा जर वाऱ्याची झुळूक आली हा आणि अपवाद झाला काढू. बुवाला त्रास देऊ नका. ठीक आहे महाराज बुवा काही घातला नाही की नाही. बोल बोलवा. अरे हा साधू आला. काढू काढू. त्या कन्येला बोलवा. आम्ही तिला गेला होता का? हा गेला. लागला दिसतो. लिंगा होता. लिंग होता. लिंगाचा अवतार आहे माझ्यामुळेच मॅच जिंकले आहे. हा बरोबर. पॉइंट गावला. कधी बॅट धरला नव्हती काय बुवा. अरे बुवा नाचायला गेले होते ते. तसंच करतात ना कमी याचा अलग निरंजन. ती लाव निराजीला आली ये कन्ये ये अशी समोर ये. हे कधी ब्युटिफुल डाउटिफुल. हे कन्याची समोरी. काय तर झाकून ठेव. माझ्या डोळ्यात बघ. बघ कन्ये बघ काय कचरा बिचरा गेला असला तर फावड्यांवर महाराज बोल काढू. मला एक पातळ पातळ प्रश्न. प्रश्न आता तो प्रश्न घट्ट करून बुवाने जो काय सांगितलेला मला त्याच्यात ठेवत राहा. परत परत जाग्यावरच येतो. त्या झाल्याच्या तुझ्या डोंट टच माझ्या गा. बाजूरांच्या उतरा. काढू काढू. हा बुवा काय म्हणाले. काय म्हणाले? काय म्हणाले. दोन ठोस. दोन ठोस आणि चहा आणि खारी आणा. खायचा बघतो. अरे सकाळी 4:30 वाजले. इंग्लिश मीडियम. विश्वनी महिना हो. दोघं बोलत वा, काय म्हणाले त्याच्यात सगळ्याला हात लावला. काढू काढू. हा. बुवाला त्रास देऊ नका. त्याच्यात सगळ्यात बघू नका. जी बंद कर. वाजली तू वरती. मिस्टेक आमनाम जामनाम. मिस्टेक आमनाम जामनाम तिकडे का बुलबुल. बुवा हात घालतो. आता आमचा राजा आहे. तुला तिकडे कुठं हात घालतो? अरे दूर गेला. आणि तुझ्या. हे बुवा त्याच्या डोळ्यात. ए बाजूला तर लागेल. फोडून टाकेल. हा? फोडून टाक त्याला. त्या डोळ्यात दिसत नाही. आता परीक्षा घेऊन आला. मुकलांना सोबत काय होईल. कन्येमध्ये त्रास आहे. असला प्रॉब्लेम आहे. असा म्हणा. कन्येमध्ये प्रॉब्लेम आहे. सांगू शकत नाही. म्हणजे त्यांचं न म्हणणं सांगण्यासारखं आहे. न सांगण्यासारखं आहे उपाय आहे. अरे माझ्याकडे उपाय आहे. सांगा बुवा सांगा. उपाय आहे त्याचा. महाराज 20 लिंब, हा. 10 नारळ, शाबास, 8 गोपर, 4 कोंबड्याने एक दुपारी लागेल. दुपारी लागेल. हा मुलगा समाज का पार्टी. मला वाटलं नव्हतं एवढा मागतो काय म्हणजे रायबार आहे. तुम्हाला बोलून लागेल. हा सांग. महाराज बोल बाळू. काय म्हणाले? दादू काय म्हणाले. त्यांना काय म्हणायचं आणून द्यायला घर. होय उपाय तर करावा लागणार. होय होय. लगेच उपाय करा. लगेच करू. लगेच काय बोकड आहे मागे. आणि तुम्ही फक्त आणू. आपल्याकडे पैसा चेप आहे. काढू बाळू. हा बुवा काय म्हणतो. काय म्हणाले? अरे 20 लिंबू. काय सरबत करायचं. आणि महिलावर जॉब टाकला असेल. 20 लिंब.
6 नारळ 8 कोंबडी किती बोलले 4 की 2 बोकड्यांची संख्या वाढलेली आहे. बोकड्यांची संख्या वाढलेली आहे. आणि सुपारीच्या खंडाऐवजी सुपारीचं बी आता अरे एवढा सगळा कापून साकून त्याचा करायचा काय काय आता तुझं राहिला? त्याची पार्टीची सोय चालली आहे वाटतं तुमची. आता आम्हाला वाटतं का तुम्हाला उपाय तुम्ही बघायचं. पण मी काय म्हणतो हा मी काय म्हणतो काय म्हणतो मग? मी काय म्हणतो काय म्हणता? अरे कोंबडी आणि बोकड काढून देव प्रसन्न होतो. असं काय मला पण काय माहिती नाही. तो बुवा काहीतरी चुकीचं सांगतोय. काय माहिती नाही. काढू काढू हा? इकडे ये. आणि बाजूला सांगतो याला नको ना काय. काढू काय सांग हा बघ, सगळा पडला तुला आता. आपण पण मी काय सांगायचं ना मोठ्याने सांगा. अरे हा बुवा काहीतरी चुकीचं सांगतोय. त्या बुवाला पकडा आणि फासावर द्या. पकडा बुवाला पकडा. अरे अरे माझ्या 2 बायकांच्या 4 पोरं आहेत. त्या बायकांचं आपण बघू काय ते. याला फासावर चढवा. लोकांच्या बायका कसं? अरे म्हणजे त्याचं पालन पोषण काय ते करू. असं बघ, आगोग तू त्याला याच्या बाहेर. फासावर चढवा. हत्ती बांधलेली आहेत घोडे बांधलेले आहेत. मला वाटलं एक बायको ह्याला पाहिजे. टाकून नको, सांगते मी. त्यांना चारा घालणार त्यांना पेंट कोण देणार आणि त्यांची बायका पोरं आपल्याला पोसायला. मग तू कशाला हा तेवढं बरं आहे तुला सांगायला. अरे पण त्या हत्ती काढू काढू. हा. त्या बुवाला पकडा आणि लगेच फासावर द्या. ते गेले बुवा. आता पगार आता काय? अरे मग तुम्ही खालचे 2 कशाला आम्ही वर होता वर होता. आणि तुम्हाला काही झपायचंच नाही. अजिबात नाही. तुमचा पगार कट. आता पुन्हा एकदा विचारतो हा. तयार आहे काय काहीतरी बदल फुकणारे बाबा काय फुकणार असेल तर बघ, बघ, बघ. त्याच्यात काय वारा बदलला असेल तर बदल मित्र तुला. कळले